नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कढईमध्ये असे नानखाटाई. तर बघू शकता, तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी. हे बघा कसा खुशखुशीत झालेला आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मस्त सोप्या पद्धतीने कढईमध्ये आपण नानखाटाई बनवूया. काय साहित्य लागतं ते बघूया. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, पिठी साखर. अर्धी वाटी तूप घेतलेला आहे. पिस्ता लागणार आहे वरती सजावटसाठी. 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी बेसन, 1 वाटी मैदा घेतलेला आहे. अर्धी वाटी साखर आपण ताटामध्ये टाकून घेऊया. त्याच्यामध्ये लगेच आपण अर्धी वाटी तूप घेतले, ते पण टाकूया. आता हे छान असं विस्करने आपण मिक्स करून घेऊया. असं छान असं फेटून घ्यायचं. तूप आणि साखर चांगलं फेटून झालेलं आहे विस्करने. आता लगेच आपण त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा घेतलाय, तो पण टाकून देऊया. अर्धी वाटी बेसन, 4 चमचे रवा घेतलेला आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचा. आता याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे, तो टाकूया. आता थोडीशी वेलची पावडर घेतली आहे, ती पण टाकून देऊया. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि असं बांधून घ्यायचं. मळायचं नाही आहे, असं फक्त बांधून गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हाताने. गोळा आता बांधून झालेला आहे, अजिबात मळायचं नाही, असंच बांधून घ्यायचा गोळा. आता आपण बिस्किट बनवून घेऊया, दाखवते तुम्हाला. आता असा एक छोटा चमचा घेतलेला आहे मी, बघू शकता. असा हातावर टाकायचा, नाहीतर हातावर डायरेक्ट असा गोळा घेतला तरी पण चालेल. असा हलक्या हाताने असा गोल गोल करायचा त्याला. असा बिस्किटचा आकार द्यायचा. नानखटाई बघू शकता, असा गोल गोल करायचा आणि वरती आपण असा पिस्ता लावणार आहोत. तर सर्व नानखटाई आपण असेच बनवून घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात एक जाळी ठेवलेली आहे. आता हे ताटाला मी तूप लावून आणि नानखटाई असे सुटसुटीत करून ठेवलेले आहेत. आता याला 20 ते 25 मिनिटं आपण बेक करून घेऊया झाकण ठेवून. नानखटाई आपले बनवून झालेले आहेत, बघू शकता किती मस्त झालेले आहेत, खुसखुशीत झालेले आहेत. हे बघा. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक सबस्क्राईबर करा. धन्यवाद.